नाशिकच्या मनमाडमध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण घडले होते। या प्रकरणातील आरोपी हे मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक असून मनमाड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। परंतु कारवाई दरम्यान आरोपीच्या रक्ताचे नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याचा संशय बळावला असून फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने हे अचानक परत आल्याने चर्चेला आता उधाण आले। तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने परत आलेच कसे असा सवाल करत फिर्यादी अमोल दंडगव्हाळ यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे। माझं नाव अमोल दंडगव्हाळ आहे। दिनांक 28 रोजी रेल्वे PI जयस्वाल यांनी मला मागून धडक दिली, 4 व्हीलरवर धडक दिली। मी 2 व्हीलरवर बसलेलो होतो, त्यावेळेस त्या अतिशय मद्यधुंद अवस्थेत होते। त्यांनी मला धडक देऊन खाली पाडले। त्याच्यानंतर मी इथं पोलीस कंप्लेंट केली। त्यानंतर पोलीस प्रशासनाने बराच टाळाटाळ केली, पण त्यानंतर माझी कंप्लेंट घेण्यात आली। कंप्लेंट घेतल्यानंतर जयस्वाल यांची मेडिकल झाली। मेडिकल होऊन त्यांचे जे ब्लड सॅम्पल आहे हे पुढे तपासणीसाठी पाठवले असं पोलीस प्रशासन आणि सरकारी दवाखाना यांचं म्हणणं आहे। पण आता ते गेले की नाही गेले हे त्यांनाच माहिती, पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की ते परत आले आणि त्यांचं सील, त्या ब्लड सॅम्पलचं सीलसुद्धा फुटलेलं होतं असं निदर्शनास आलेलं आहे। तर आता याच्यात काही काळबैर असण्याची शक्यता आहे, कारण की आत्ताच पुणे पोर्स प्रकरण झालं। पुण्यामध्ये धनदांडगे लोक होते, त्यांनी एका 2 तरुणांना चिरडलं, पण त्यांचे ब्लड सॅम्पल हे मॅनेज करण्यात आले। तशी शक्यता मला इथे वाटते। तरी माझे मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती की मला न्याय द्यावा, याच्यावर SIT चौकशी नेमावी, कारण माझ्या जीविताला आणि माझ्या घरच्यांच्या जीविताला याच्यातून धोका निर्माण दिसतोय मला।